नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस हिंगोली. तर आज तालुका हदगाव, गाव कोळी येथील शेतकरी सूरज पतंगे सर यांच्या शेतामध्ये आपण आलो आहेत. तर यांनी यांच्या हळद पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर यांच्या शेतामध्ये केलेला आहे. तर आपण त्यांची जी जमीन आहे तर ही जवळपास चुनखडीची आपलं काय म्हणतात, खडकाळ क्वालिटीची जमीन आहे. तर या जमिनीमध्ये त्यांचे हळद पीक आहे. त्यांनी त्यांच्या त्या पिकामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग केलेला आहे. तर थोडक्यात आपण त्या शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारू की मल्टीप्लायर वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या शेतामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सूरज काशीनाथ पतंगे, तुमचं गाव? कोळी, तुमचा तालुका जिल्हा? तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर जवळपास तुम्हाला मल्टीप्लायरची माहिती कुठून मिळाली? मल्टीप्लायरची माहिती मी यूट्यूबद्वारे माहिती घेतली होती आणि सरांची पण भेट झाली होती. हां हां त्याचा एक वेळेस वापरून बघा असं म्हटले होते. हां. 1 किलो त्यांच्यापासून आपण पॅकेट घेतलं होतं. अच्छा, तर तुम्ही याचा वापर कशा पद्धतीने केला? खतामध्ये मिसळ. किती दिवस झाले तुम्ही खतामध्ये मिक्स करून? याला 8 दिवस झाले. आजच्या 8 दिवस झालेले आहेत. हो. तर 8 दिवसामध्ये तुम्ही खतामध्ये याला मिक्स करून तुम्ही जमिनीमध्ये टाकलेलं आहे. तर जवळपास खताचं प्रमाण कमी केलं का त्याच प्रमाणे वापरलं? नाही, त्याचप्रमाणे टाकलं. की नवीन असल्या कारणाने खताचं प्रमाण जसं होतं तसं ठेवलं, फक्त त्याच्यामध्ये 1 किलो मल्टीप्लायर मिक्स केलंय. तर आज रोजी मल्टीप्लायर तुम्ही त्या खतामध्ये मिक्स केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय फरक जाणवले? दरवर्षीच्या पिकामध्ये आणि या वर्षीच्या पिकामध्येच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे? तर सर याच्यामध्ये हळदीची ग्रोथ चांगली वाढली आणि पानाची तुम्ही बघू शकता ते पानाची साईज पण भरपूर वाढलेली आहे. हा. तर आपण ज्यावेळेस माझ्या दुसरी शेतामध्ये आहे तर त्याची एवढी पानाची ग्रोथ नाही वाढली. म्हणजे जवळपास किती एकर आहे तुमची? 4.5 एकर. 4.5 एकर. आता किती एकरासाठी मल्टीप्लायरचा वापर चालू आहे? 1.5 एकर मध्ये. 1.5 एकराला प्रत्येक महिन्याला 1.5 किलोचा वापर तुम्ही करत आहात. हो. आता हे पहिला डोस गेलेला आहे आणि इथून पुढे तुम्ही हळदीचं पाणी तोडेपर्यंत प्रत्येक महिन्याला 1.5 किलो वापरणार आहात. हो. तर तुमचं म्हणणं आहे की या ज्या शेतात आपण मल्टीप्लायर वापरलंय तिथं पानाची साईज केळीच्या पानासारखी मोठी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, कोणतीही बघू शकता शेतामध्ये जवळपास 1.5 एकराचं रान आहे. तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, केळीच्या पानासारखी मोठी साईज झालेली आहे. पानाची थिकनेस सुद्धा वाढलेली आहे. झाडाची कोंबडीची उजाडी वाढली. ते तुमच्या काय म्हणतात त्याला आपण फुटव्याची संख्या सुद्धा यांच्या रानामध्ये 3-4 फुटव्यापर्यंत वाढलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची जी बुंदा असतो तो बुंदा सुद्धा ठोकर झालेला आहे. तर यांचं म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही हळद घेतो, तर आज जी रोजी आमच्या शेतामध्ये हळद आहे त्या हळदीसारखी हळद आतापर्यंत आम्ही कधी बघितली नाही. आणि आमची जे बाजूचं रान आहे 3.5 एकर, तर त्या रानात सुद्धा अशी हळद नाही. तर बरोबर आहे. हो सर. तर मल्टीप्लायरच्या रिझल्टबद्दल इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? मल्टीप्लायर हे एक चांगली कंपनी आहे.